आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला पाणी उपलब्धता अट शिथिल. विदर्भातील सुमारे 3 लाखापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आयपीएस रश्मी शुक्ला यांची नियुक्ती. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी. आणि डाळींच्या क्षेत्रात 2027 पर्यंत भारत आत्मनिर्भर होईल. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या हेतूनं नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय खुला ठेवण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण 1984 आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी आणि अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात येणार आहे. जुनी निवृत्तीवेतन आणि अनुषंगिक नियम लागू करण्याचा हा पर्याय शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून 6 महिन्यांच्या कालावधीत देणं बंधनकारक राहील. अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रथम दिलेला पर्याय अंतिम राहील. राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या अन्य महत्वपूर्ण निर्णयांमध्ये मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा 5,000 रुपये ठोक भत्ता, अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतूसाठी पथकराची निश्चिती, रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना यांचा समावेश आहे. राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी 5 रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारनं आजच्या बैठकीत घेतला आहे. विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला पाणी उपलब्धता अट शिथिल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प प्रस्तावित असून यातून भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पात पावसाळ्यातील पाणी वैनगंगा उपखोऱ्यातून पूर्णा तापी खोऱ्यातील बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पापर्यंत कालव्याद्वारे वळवण्यात येणार आहे. यामुळे विदर्भातील 6 जिल्ह्यातील 15 तालुक्यातील सुमारे 4.25 लाख हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील 6 जिल्ह्यातील सिंचन, घरगुती औद्योगिक पाणी वापराचा प्रश्न सुटणार असल्यानं पाण्याचा जास्तीत जास्त वापर करून आवर्षण प्रवण आणि अनुशेषातील काही भागास पाणी देण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. त्यामुळे पाणी उपलब्धतेची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज करण्यासाठी सुरू करण्यात आलेला स्मार्ट पीएचसीचा सातारा पॅटर्न राज्यभर राबवण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. स्मार्ट पीएचसी अर्थात दवाखान्यात देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा निरंतरपणे मिळत राहाव्यात, त्यासाठी देखभाल दुरुस्तीच्या अनुषंगानं आवश्यक निधीची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील 49 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आणि अन्य उपक्रमांचा शुभारंभ, भूमिपूजन आणि लोकार्पण श्रीपतराव कदम महाविद्यालय शिरवळ इथं आयोजित कार्यक्रमात करण्यात आला होता. यावेळी बोलताना राज्य शासनानं महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 1.5 लाख रुपयांची मर्यादा 5 लाख रुपयांवर नेऊन त्याचा सर्वांना लाभ देणाऱ्या निर्णयाबरोबरच आरोग्य आणि शिक्षणासंदर्भात शासनाच्या व्हिजन 2035 बाबतही त्यांनी माहिती दिली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे. खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हा कार्यक्रम होईल. यावेळी नितीन गडकरी नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, निवेदनं, मागण्या आवश्यक कागदपत्र जोडून लेखी स्वरूपात आणाव्यात.
राज्य सरकारनं पोलीस महासंचालकपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भातला शासन आदेश सरकारनं आज जारी केला. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. 1988च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला सध्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. 2027 पर्यंत भारत डाळींच्या उत्पादनात स्वावलंबी होईल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मूग आणि चणा डाळ उत्पादनात भारत आत्मनिर्भर आहे, पण इतर डाळींच्या बाबतीत आपण आजही आयातीवर अवलंबून आहोत असं ते म्हणाले. नवी दिल्ली इथं तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी नोंदणी, खरेदी आणि देयक वितरणासाठीच्या पोर्टलचं उद्घाटन करताना आज नवी दिल्लीत ते बोलत होते. देशातले शेतकरी या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित असलेल्या घटकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी या माध्यमातून त्यांना लाभ देण्यासाठी अकोल्याच्या मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांच्या मार्गदर्शनात अकोला शहरात आलेल्या विकसित भारत यात्रा रथाचं अकोला महानगरपालिका मुख्य कार्यालयात स्वागत करण्यात आलं. यावेळी मुख्य अतिथी म्हणून आमदार रणधीर सावकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी अजित कुमार यांची उपस्थिती होती. ही रथयात्रा अकोला शहरात सतत 9 दिवस एकूण 17 ठिकाणी जाऊन केंद्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. शहरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे. अकोला इथं 1ली ते 7वीच्या मूकबधीर विद्यार्थ्यांना विविध विषय डिजिटल माध्यमातून शिकवण्यासाठी सॉफ्टवेअर आणि टॅब आदी सुविधांचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते शासकीय मूकबधीर विद्यालयात करण्यात आला. अकोल्यातील ही शाळा आता महाराष्ट्रातील पहिली डिजिटल समावेशक शासकीय मूकबधीर शाळा ठरली आहे. मूकबधिरांसाठी तयार करण्यात आलेले अॅप्लिकेशन्स शिक्षणात सहाय्यक ठरणार असून हे अॅप्लिकेशन्स लर्न अँड एम्पॉवर या कंपनीनं विकसित केले आहे. या संशोधनाला रोजगार आणि उद्योजकता विकास विभागाच्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेत पारितोषिक मिळालं आहे. एनसीसी अर्थात नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या आर्मी विंगचं एकत्रित वार्षिक प्रशिक्षण नागपूर नजीक सावनेर इथं 1 जानेवारीपासून सुरू झालं असून ते 10 जानेवारीपर्यंत सुरू राहील. एनसीसीचे लेफ्टनंट कर्नल अंकुर भटनागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात विदर्भातील विविध शाळा महाविद्यालयातील सुमारे 380 कॅडेट्स सहभागी झाले आहेत. कॅडेट्सचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं या शिबिराचं वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. शिबिरातील नियोजित दिनचर्येत फायरिंग, परेड, पीटी, फील्ड अँड बॅटल क्राफ्ट, व्याख्यानं, नेतृत्व कौशल्य, इंटर कंपनी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. चंद्रपूर इथं आयोजित चांदा अॅग्रो 2024 कृषी प्रदर्शनात हरियाणा इथल्या मुढा प्रजातीचा 600 किलो वजनाचा हल्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे. याशिवाय या ठिकाणी आधुनिक शेती, यांत्रिकीकरण, शेती अवजारं, बांबू शेती, वनशेती, रानभाजी शेती, शेती उपयोगी पाळीव पशु असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्टॉल लागले आहेत. या प्रदर्शनात शेतकऱ्यांसह व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांची गर्दी होत असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. गुटखाबंदीसाठी शासनाची भूमिका कडक आहे. आतापर्यंत 70 कोटी रुपयांचा अवैध गुटखा पकडला गेला आहे. शाळा परिसरात 500 मीटरवर असणाऱ्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाईसाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अवैध गुटखा विक्री प्रकरणी 3 वेळा कारवाई झालेल्या विक्रेता पुन्हा विक्री करताना आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी दिली. नाशिक इथं आयोजित अन्न आणि औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं उद्या नागपूर, भंडारा, वर्धा इथं तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. अशाच प्रकारचं हवामान आज आणि उद्या अमरावती, अकोला, बुलढाणा इथं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 13.5 अंश सेल्सिअस इतकं होतं, तर नागपूरचं किमान तापमान 16.2 अंश सेल्सिअस होतं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा, नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धता अट शिथिल. विदर्भातील सुमारे 3 लाखापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी आयपीएस रश्मी शुक्ला यांची नियुक्ती, या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आणि डाळींच्या क्षेत्रात 2027 पर्यंत भारत आत्मनिर्भर होईल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.